हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने पिकल्या पानावरती पडले फुल प्रीतीचे हळूच हळूच तरंगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत कशी असावी साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत. परवा रात्री तुझ्या वडिलांना इथे आईस्क्रीम घेऊन बऱ्याच उशिरा पाहिलं, तेव्हा जरा आम्हाला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. कोण चुकतंय याचा आपण विचार करत नाही आहोत, पण का चुकतंय या गोष्टीचा विचार आपण करतो आहोत. अहो कार पुसायला पोऱ्या येतो, त्याचा पगार ह्यांची कंपनी देते, पण ह्याचाही आपण राग येतो, लगेच टॉन्ट मारायला सुरुवात करतो. पण ह्या सगळ्यामध्ये नक्की काय चुकतंय ह्याचा विचार स्वतःशीच करायला हवा ना. आईंना काय वाटेल हे माझं मीच ठरवलं, आणि तेच खरं धरून मी गप्प बसले. तसे आमचे आप्पा फार साधे होते, म्हणूनच आयुष्यभर निरपेक्ष बुद्धीने शिकवत राहिले. चैतन्य घर हा आपला आसरा असला तरी आपल्या आई बापांच्या आशीर्वादाचा हात हा आपला खरा आसरा आहे. आप्पा माझं चुकलं, आप्पा आप्पा माझंच चुकलं, आप्पा मला माफ करा आप्पा. सुनबाई, तू मला माफ नाही करणार का? तू दीर्घ श्वास घेत राहा, दीर्घ श्वास, हळूहळू श्वास सोड. हे मालो घेते जरा. आओ आओ मालो आणि काय मालो. तू का स्वतःला दोष देतेस? नाही अरू, माझंच चुकलं रे, मलाच नीट सांगता आलं नाही तिला. मीच एवढे एक्साइट झाले होते ना की तोल सुटला. आईच्या रिएक्शन कडे लक्षच गेलं नाही रे माझं. हे बघ, आईचा हा प्रॉब्लेम जुनाच आहे, तुला फक्त या गोष्टीची कल्पना नव्हती ना. पण आता काय करायचं आपण रे? हे बघ, सगळ्यात आधी आपण शांत व्हायचं, रिलॅक्स व्हायचं, आणि मनातला गिल्टीनेस सगळ्यात आधी काढून टाकायचा. हे बघ, डॉक्टर येऊन गेलेले, तुझ्या पुन्हा येणार आहे. तुला काही शंका असेल तर त्यांना विचार ना. अरे मुलांनो, कॉफी प्यायला या. या या.
बाबा तुम्ही का केलीत कॉफी? मी केली असते ना. नाही नको. आज तू कॉफी केली असतीस तर खारट झाली असती. खारट? म्हणजे आल्यापासून तू रडतीयस रडूबाई. तुझ्या डोळ्यातलं पाणी जर कॉफीमध्ये पडलं असतं तर खारट झालं असतं ना. बाबा तुम्ही एवढे रिलॅक्स कसे राहू शकता? रिलॅक्स राहावंच लागतं ग. हाच उपाय आहे मालूच्या आजारपणावरती. आणि मालू शुद्धीवर येईल तेव्हा तुम्ही दोघंही रिलॅक्स असाल. कळलं? पण आई कधी येईल आता शुद्धीवर? येईल येईल. डॉक्टर सुद्धा पुन्हा येणार आहेत. पण आज मालूनी गोळी देणं इतके सुद्धा उसंत नाही दिलेली याची काळजी वाटते. बाबा पण मी असं काय बोलले की आई एवढी एक्साइट झाली? तुझ्या दृष्टीने कदाचित काही फार ग्रेट नसेल. काय पण आपण मध्यमवर्गीय सामान्य माणसं आहोत. रोज टीव्हीवर दिसणाऱ्या माणसांचं अप्रूप वाटतं लोकांना. अशी रोज टीव्हीवर दिसणारी सून स्वीकारायला जरा जड गेलं असेल मानूला. त्यातून सुनेचा बॉस घरी येणार म्हटल्यावरती मग ते राहू दे. तुम्ही कॉफी घ्या, मी आत बसतो मालूजवळ. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही पडा जरा वेळ, आम्ही बसतो ना आईजवळ. अरे नको, तुम्ही दमून आलात. मी आज दिवसभर घरीच होतो ना. एक मिनिट. मी काय म्हणते, आपण तिघेही आईजवळ बसलो तर प्रॉब्लेम काय आहे? ऍब्सोल्युटली काही नाहीये. दॅट्स अ व्हेरी गुड आयडिया. तुम्ही आधी कॉफी प्या आणि मग या. साथ संगत हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळली विश्वासाने पिकल्या पानावरती पडले फुल प्रीतीचे हळूच तरंगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत मालू, मला सोडून जाऊ नकोस का? तुला मी अशी घाई करू देणार नाही. पाहिलंस ना,
आईने बाबांच्या आयुष्यात कसं आढळ स्थान निर्माण केले. बाबांसारखा धीराचा माणूस सुद्धा कोलॅप्स होतोय. पण अरू आता आपली जबाबदारी वाढली. अरू मी तुला वचन देते, मी कधीच या दोघांची वाईट वागणार नाही. कधीच नाही. आय नो दॅट. अनु डॉक्टर आलेत. डॉक्टर या ना. काय काय म्हणतो का आमचा पेशंट? तुमचा पेशंट गाणं म्हणतोय. डॉक्टर आई बरी होईल ना लवकर? डोंट वरी. अहो त्या मुळात आजारी नाहीच आहेत, पण काय आहे की विदिन फ्रॅक्शन ऑफ टाइम काहीतरी डिसऑर्डर होतं आणि त्याचा इम्पॅक्ट राहतो. पण प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की हे असं वारंवार होता कामा नये. ठीक आहे, आपण आज पेशंटकडे जायचं का? हो सॉरी. डॉक्टर तुम्ही चहा घेणार की कॉफी? मावशी आहेत ना मला नेहमी अमृत कोकम देतात. अमृत कोकम म्हणजे काय? अगं कोकमाचं सरबत असतं ते. अच्छा. हा. तू थांब, मी बनवतो अमृत कोकम सरबत. तू पण पिऊन बघ, आवडेल तुला. नक्की. हा. या ना डॉक्टर. चला. अमृत कोकम सरबत. चला. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम. पेशंट नक्की कोण आहे? नाही मावशी तुम्ही अजिबात उठू नका. तुम्ही अगदी निवांत पडून राहा. तसं बघितलं तर तुम्हाला अजिबात काहीही झालेलं नाही, पण तरी सुद्धा लागोपाठ दोनदा बीपी चेक केल्यानंतर जर ते नॉर्मल आलं तरच मी तुम्हाला उठण्याची परवानगी देऊ शकतो. पण मग कोकम सरबत हवंय का नको? नाही आई, तू त्याची काळजी करू नकोस, कारण कोकम सरबताची सोय ते करून आलेत. भाऊ करणार आहेत. तो कधी आला? तेच तर मला घेऊन आलेत. मी म्हटलं त्यांना काल दोनदा चेक केलेला आहे, पुन्हा आज सकाळी मी अरविंदशी सुद्धा बोललोय, पण पुन्हा दुपारी परत येऊन जाईल ना. पण अजिबात ऐकायला तयार नाही. म्हणाले माझ्या बरोबर आत्ताच्या आत्ता चल, माझ्या समोर तपास आणि मगच जा. म्हटलं बरं चला. अरे हो, पण मग आता चेक करणार ना. पेशंट इथे इतका सुरात गातोय, चेक करायची काय गरज आहे? तरी पण 2 दिवस आराम करू देत. आणखी 10-12 दिवस आपण औषधं कंटिन्यू करूया, मग बघूया. चला येऊन. तुम्ही निघताय? मग सरबत काय घरी पाठवू? काय ग असं काय बघतेस माझ्याकडे? खूप काम पडतं ना ग. चल ग, अशी किती माणसं आहेत आपल्या घरात? 4च तर आहेत, काही काम पडत नाही जास्त. अगदी गुणाची पोर आहे. हे जरा माझ्या आईला सांग, सारखे लेक्चर देत असते मला. आईचा फोन आला होता ना? आला होता तुझी चौकशी करण्यासाठी. नीट काळजी घे, नीट काळजी घे असं निदान 10 वेळा तरी सांगितलं असेल तिने मला. मग म्हणून तू सुट्टी घेऊन घरी राहिलीस? आणि हे काय आहे ग? हेच तर आहे, सारी मुसीबतों की जड. म्हणजे? अगं बॉस आले होते माझे. ठाकूर साहेब आले होते? मला कसं नाही कळलं मग? आई तुझी औषधं हेवी आहेत ना, झोप लागली होती तुला. आणि हे बघ, तू काळजी करू नकोस, तुला भेटायला परत येणार आहेत ते. मला भेटायला? हो.
आई आई सावकाश अगं. अगं का- आई बस इकडे बघू तू. करायचं नाहीये काहीतरी पण ना अहो पोरीचे साहेब आले होते. अगं साहेब म्हणजे कोण? आपली सुमाताई आहे ना, तिच्या धाकटी जाऊ आहे बघ ती. शीला, रेशीला नाही ती मेघना. मेघना. करेक्ट. मेघनाचा हा विश्वास म्हणजे धाकटा भाऊ. अगं आपल्या लग्नाला सुद्धा आला होता म्हणे. पाहिला की आठवेल. मी काही त्याला ओळखलं नाही बघ, पण त्यांनी बरोबर ओळखलं. नाही आता एवढा मोठा साहेब आहे पण साधा सरळ अगदी. आपल्या सुनेवर खुश आहे मात्र. हो म्हणूनच सुट्टी द्यायला तयार नव्हता. अरे असं काय करतोस रे? जो काम करतो ना त्याच्या मागे सगळं लागतात. मोस्ट ओबिडियंट अँड मोस्ट हार्ड वर्किंग इज मोस्ट वॉन्टेड, यु नो. पण अनु तू 15 दिवसाची सुट्टी उगाच घेतलीस. काय रे? काय? नाही काय? आई ती पत्र आधी बाजूला ठेव बघू. चला औषध घ्यायची वेळ झाली. लवकर लवकर औषध घ्या. आधी ही गोळी, मग ही गोळी आणि 10 मिनिटांनी दुसरी गोळी. किती गो गोळ्या या? केवढे पैसे पडले असतील. तू आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि पैशांची काळजी नाही करायची. 3-3 माणसं घरात कमावतीये. तुझा नवरा, मुलगा आणि सून सुद्धा. आणि आज आईची कमाई सुद्धा झालेली आहे. माझी कसली रे कमाई? अगं आज भूपतबाई आले होते, रद्दीचे पैसे देऊन गेले. बाबा डापत होते पण मी सांगितलं बद्दा पैसा मानाचे आणि मानेच माळवा जोईये. हे घे, माझ्या ताब्यात दिलेले आहेत 120 रुपये. चेक करून घे. बरं का अनु, हे जे रद्दीचे पैसे येतील ना त्याला ह्यांना कोणाला हात लावू द्यायचं नाही. ते पैसे जमवायचे आणि मग 1.5-2 वर्षांनी त्याचं काहीतरी खरेदी करायची. मी चांदीचं ताम्हण, समई, बाळकृष्णाचा चौरंग हे सगळं ह्या पैशातूनच केलं. आणि आपण या घरात राहायला आलो ना, तो दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. त्या दिवशी सत्यनारायण घालतो आपण. हे बसतात पूजेला. तुझा नवरा टंगळवंगळ करतो. अविधवा नवमीला सुद्धा मी सवाष्ण घालते जेवायला. तुला सवाष्ण नाही जमली ना तर पैसे उचलून देत जा गरीबाला. तसंच दिवाळीच्या पहिल्या दिवशी दही पोह्याचा नैवेद्य आपण पत्रावळीवर दाखवतो. दर वैशाखात देवीला बोडण भरायची पद्धत आहे आपल्याकडे. तुमच्या लग्नाचं बोडणही राहिले. बघूया कसं जमतंय ते. नाहीतर मोठ्या वंश सांगतीलच. आणि नाहीच जमलं ना तर सोडून दे. मी काही तुला कशात अडकवणार नाही. पण पूर्ण श्रावणात मात्र साजूक तुपाचा दिवा रोज देवी समोर लावत जा. हे मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं. ते मी तुम्हाला सांगते. आई आई तू अशी निर्वानिर्वीची भाषा का करतेस? हे बघ अजून खूप जगायचंय तुला. अगं तू पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण झालेली पाहिजे तुला. आणि तुला एक सांगतो आई, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं म्हणतात. पण तू दिवसा ढवळ्या पाहिलेली तुझी स्वप्न सुद्धा पूर्ण करणार होत आम्ही. अनु, तुमच्या सही खबरच्या ऑफिसमध्ये आलेली पत्र तुझ्या ठाकूर साहेबांनी आणून दिलेली ती मी वाचली. कसली जिणं जगतात ही माणसं स्वतःच्या घरात. मी खरंच भाग्यवान की मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला, अनुसारखी सून मिळाली. आता आहेवपणी मरण आलं तर त्यासारखं दुसरं भाग्य नाही. आई पण मला त्याच्यासाठी तुमच्याकडनं एक वचन हवं.
मी गेल्यानंतर तुम्ही यांना एकटं पडू देणार नाही, त्यांची हेळसांड करणार नाही, त्यांना दुखावणार नाही. आई हे बघ, हे तुझं सगळं म्हणणं आम्हाला मान्य आहे, पण आणखीन 25 वर्ष तरी तुला बिझी ठेवण्याचा प्लॅन आहे आमचा. म्हणजे अरे तू सांग ना. काय सांगताय काय? अजून सांगितलंय कुठे? सांगू नकाच, साखर वाटा. नकळत कोणी ये अलगत 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 मन मग होय जणू टिप कागद टिप कागद टिप कागद दिवस निशेच्या घोर तीरावर आयुष्याला ये रंगत सा